तर ह्या माणसाला म्हटलं का मी येतो, पण ह्या माणूस आपली चालू तरी देते काय? हां, कशी आली असती तर काही ना काही नाही तशीच बसली असती वावरात येऊन. हां, गमते जरासं, बाया गिया राहते वावरात तर मस्त शिदोरी किदोरी नेली असती. पण ह्या माणूस आपल्याला वावरातही येऊ देत नाही, बस घरात मर म्हणते, घरात मर आले. हां, घरातही गमते काय? त्या पोरीसोरी सगळे कामं करून घेते आणि आपण बसा इथं तिथं इथं तिथं बसल्यात ती दिवस चालला जाते. हां, नुसतं बोर वाटून राहिला आता घरी. म्हटलं आली असती कशी तर नेलं नाही मला, नाही आले. काय झालं वहिनी, काय झालं? आता ह्या रुंजींनी काय झालं? हां, काऊन अशी दात काढून राहिली? काय झालं बाप्पा दोघीचं, ननदचं आणि भावजायचं? हां, रुंजून काय झालं? हां, काऊन अशी दात काढून राहिली? अहो आई, तुला काय सांगू, वहिनी साडी नेसून राहिली होती, आंघोळ करून आली आणि साडी नेसतो म्हणे आणि पडूनच गेली, तिचा पाय अटकला साडीतनं आणि भटकीनेच पडली म्हणून मी हसली. असं कोणी पडलं गेलं तशी त्याची मजा कुठं काय? हां, आता तिला नेसाची सवय नाही आहे, तिनं घातल्याच कुठं साड्या, आता घालून राहिली ते. असं हसाव नाही. हां, आणि कधी त्या घातली आणि तू पडली तर असं असं करावं लागते काय? तिला किती बेकार वाटलं असून तू हसली तर. नाही बाई, मी काही वाईट यानं थोडी ना हसून राहिली, आता त्या पडल्याच अशा, काय करू मी, माझ्याकडून कंट्रोलच नाही झालं. बरं बरं, कुठं आहे ते, लागलं गिकलं काय तिले? हा आई, थोडंसं लागलं तिच्या हाताले, एकदम मौताना जाऊन पडल्या त्या. बरं बरं, मी बोलतो तिच्यासोबत. कुठं आहे ते, रूममध्येच आहे काय? हो हो, रूममध्येच काय, आता पडल्या त्या, बसल्या होत्या. काय माहित तोंड उतरलं होतं त्याचं, आता मुले हसा आला, मी येऊन गेली इकडे. तू आवाज आला तर मी म्हटलं अजून त्याच्यासोबत हसत तर त्याला वाईट वाटावं म्हणून मी इकडे येऊन गेली. तू ना रुंजून, तू काय करावं काय माहित. हां, जिथं नाही हसावं तिथं मार फक फक दात काढतं. हां, हे आता हसायची होय काय, तिला लागली म्हणते अशी पडली ते, आणि हसायची गोष्ट आहे काय? हां, दिमाग नसल्यासारखीच गोष्टी करतो तू. काय माहित, जेव्हा दिमाग देऊन राहिला होता तेव्हा तुला नीट उभी होती का नाही होती, उभी होती काय माहित. ऐक, किती लागलं माझ्या हाताला. हे साडी नेसणे खूप कठीण आहे, खूपच कठीण. किती प्रयत्न करून राहिली मी, की साडी बरोबर झाली पाहिजे म्हणून, पण हे साडी तर काही म्हणते का मी ॲडजस्टच नाही होत म्हणते, तू या अंगावर म्हणते. कसंच करू मी आता? आणि आता घरच्या लोकांनी साडीच पाहिजे म्हणते. हां, कसे कसे ड्रेस चांगले होते, मला सुचत नाही ना काही नाही त्याच्यात. कामही करणं नाही सुचत, काहीच करणं नाही सुचत, काय करू मी? रश्मी, काय झालं, काऊन लढून राहिली? अरे वहिनीला जास्तच लागलं वाटते, वहिनी तर लढून राहिल्या आणि मी फालतू सासून राहिली होती. हां, आता कसं वहिनी म्हणा का मी पडली आणि महिन्यात हसते म्हणून. नाही नाही नाही, काही नाही. मला रुंजूननं सांगितलं का तू पडली म्हणते साडी घालताना, पायात अटकली होती तर. हां, आणि हे अशी कशी घालून राहिली होती का एवढी पडून गेली, हाताला लागलं एवढं मोठं, औषध गिषध लाव त्याले, पण पडली कशी काय तू? अहो आई, मी साडी घालत होती पण मला ना साडी घालताना जमतच नाही, किती वेळ लागते साडी घालायसाठी. आणि त्याच्यात इथे बरोबर जमली तर ठीक, आणि नाही जमली तर मग अजून उलटं पालटं होऊन जाते. आणि ते काही जमली नव्हती घालताच्या वेळेस, तेव्हा ती पायात अटकली आणि मी पडूनच गेली आणि लागली माझ्या हाताला, बघा किती मोठं लागलं. तर मला एक गोष्ट सांग तू रश्मी, तुला जबरदस्तीने साडी घाल म्हणून राहिलो का पप्पा आम्ही? हां, तुला नाही जमत तर नको घालू. आता तुला सवय नाही आहे ना साडी घालायची, आता त्या कधी त्या माहेरी घातली नाही आणि इथं आली होती तर इथे काही जास्त वेळा साडी घातली नाही. आता तुला सध्या सवय आहे नाही साडी घालायची, असं आपलं अधूनमधून घालाव कधी. हां, नाही तर तुला ज्यादा कम्फर्टेबल वाटते ना तेच घालाव. आता जबरदस्ती नको घालून, काही फायदा नाही आहे ना बाई. अशीच पडली गेली, हातपाय गितपाय मोडला तर मग काय करणार आहे, घेऊन बसा लागन. हां, तुलाही तकलीफ आणि आम्हालाही तकलीफ, त्याच्यापेक्षा नको घालू, नाही जमत तर तुला जेव्हा आवडते ते घाल. पण बाबा काय म्हणून, बाबा म्हणून अजून असे कपडे घालून फिरते म्हणून. अगं रश्मी, तशी काही गोष्ट नाही आहे, ते बाबा काही अशा कपड्याच्या विरोधात नाही आहे, पण चांगलं नाही वाटत ना. हां, असे लहान लहान कपडे घातले तर चांगलं वाटते काय? कमीत कमी मोठं तरी झंपर घालत जाय. हे पाय बरं किती लहान झंपर आहे तुझ्या अंगात. हां, मोठे छोटे माणसं राहते घरात, तुझे सासरे राहते, चांगलं नाही वाटत. तर त्या साडी नाही घातली तरी चालते, एखादा ड्रेस घालून घेत जाय, नाही तर मग मोठं झंपर घाला याच्यावर. तर ते घातलं तर त्या काय होय, पॅन्ट होय काय होतं. हां, आणि नको पळपूड करू बाप्पा. हां, हातपाय मोडन तर अजून माझ्या भोवती चिऊन जाईल का हिनं सांगितलं होतं म्हणून साड्या घालायसाठी. हां, राहू दे, नाही जमून राहिली तर राहू दे, काही एवढं काही लोड नको घेऊ डोक्यावर. रश्मी वहिनी, मला माफ करा, तुम्हाला एवढं मोठं लागलं आणि मी हसतच सुटली. आता नाही का त्यावेळेस मला काही सुचलंच नाही, तुम्ही अशा पडल्या तर त्याच्यामुळे नाही का मला एकदमच कंट्रोलच नाही झाली आणि एकदम हसूनच दिलं मी. मला माफ करा, तुम्हाला खूपच मोठं लागलं. थांबा, मी तुमच्यासाठी ट्यूब आणते लावायसाठी. काय झालं? हां, कायची करती आहे, काय झालं इले? हां, काऊन अशी बसली तू रश्मी? अरे दादा, वहिनीने का पडूनच गेली साडी घालताना, आणि पाय तिला किती मोठं लागलं, चांगलं हाताचं चांगलं चांबडच निघालं. पाय ना किती मोठं लागलं तिले, साडी घालून राहिली होती ते आणि मारुतानीच जाऊन पडून गेली. कशी घालून राहिली होती काय माहित. आई, म्याने काय तिला लय वेळा म्हटलं, तुला नाही जमून राहिली म्हटलं साडी तर नको घालू. हां, पडली गिळली तर पाय तेच गोष्ट आली, पडलीच ना शेवटी ते. आता सांग, तूच सांग तिले, काही एवढं काही अर्जंट नाही आहे काही साडी घालणं. हां, जे आपल्याला होते बरोबर, ज्याच्यात आपल्याला सहज वाटते ते कपडे घालावं माणसानं, पण नाही ते साडीच घालून मटकून राहिली, साडी घालून मटकाले.
अरे तिला समजावायला पाहिजे होतं ना त्या का नाही साडी तर ड्रेसच घाल बा म्हणून. हा आता पाय बरं पडली ना ते. आता तेही काही ऐकत नाही आणि तूही काही ऐकत नाही. आता पाय याच्या पुढं काही साडी घालू नको, पण जर बाहेर गेली तर तेव्हा घाल साडी. हा कारण की आपल्या गावातल्या बाया काही चांगल्या आहे नाही, बोटं टाकतात त्या. मग तिची सुनाशी आणि याची सुनाशी तर बाहेर गेलं तर घाला आपली साडी अधूनमधून कधी मन झालं तर. आणि आपण घरात कामं गिमं करतो तर नाही सुचत, त्याला सवय नसते तर साडीची, तर तेव्हा राहू द्या. हा आणि तू काही तुझ्या सासऱ्याचं काही टेन्शन घेऊ नको, त्याला बोलतो मी. पण हे नाही का एवढं झांपर नको घालू. हा हे गोष्ट ध्यानात ठेव, थोडंसं मोठं घालतो. आणि काही एवढं टेन्शन नको घेऊ तू कपडे गिपड्याचं. हा आणि पाय त्या औषध गिषध लाव बाप्पा हाताले, पाय रक्त निघून राहिलं. थांब आई, मीच आणून देतो, ट्यूब आणून देतो त्याला लावासाठी. आणि हे पाय रश्मी, स्वतःची काळजी घे तू. हा एवढं काय घाबरा लागते काय? आम्ही काय राक्षस गिक्षक होय काय? तुला नाही जमून राहिलं तरी तू घालायचा प्रयत्न करतो. अधूनमधून घालायची थोडी थोडी सवय लागते. हा हे असं भ्याचं गिचं नाही आम्हाला. आम्ही काय राक्षस नाही तुला खाऊन घ्यासाठी. हा आम्ही मनुष्यच आहे ना. आता थोडंफार करावं लागते. आता तुला तर माहिती आहे त्या सासऱ्याचा स्वभाव कसा आहे म्हणून थोडासा. हा तर त्याला पाहतो मी. पाय तू स्वतःची काळजी घे. रुपेश, रुपया आहे का रे घरात? मनीष, ह्या काय आवाज देऊन राहिला मला? हा काय झालं? कोण होय रे रुपये आवाज देते तर? मनीषचा आवाज येऊन राहिला मला. मी पाहतो काय होतं, काय बोलून राहिला तो. अरे रुपया जरासा घरादाराकडे ध्यान ठेवणं. हा आणि नुसतं बाहेर 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 त्या पोट्टेसोबत फिरत राहतं. आता काय एकटा दुकटा आहे का तू? हा लग्न झालं ना आता संसाराचं ध्यान ठेव सोडसा. हा काय आहे तर बोलून त्या पोरासोबत आणि पाय जरासं कामधंद्याचं पाय. हो आई हो. वहिनी थांबा, मी तुमच्यासाठी नाही का औषध आणून देतो. आता दादा तर चालला गेला, मीच आणून देतो आणि मी लावून देतो तुम्हाला. तुम्ही काही काळजी नका करू. आणि मस्त एखादा ड्रेस घालून घ्या, नाही तर याच्यावरच मोठं झांपर घालून घ्या तुम्ही. आता हे पूजा नाही काय बोलावलं काय मी त्याले बोलवासाठी. हा आणि तिला दुसरं कोणी भेटत नाही, मीच भेटतो भेटायले. याले कोणी भेटत नाही. हा मला मस्त मनात ठेवून राहिले हे. आणि काही झालं गेलं ना तर माझ्या डोक्यावर खापर फोडून टाकन म्हणून ह्याच होता म्हणून म्हणतात म्हणून. पण काय करू आता मित्र होय तर थोडंफार तर मदत करावंच लागते. पण कायची मदत हे? याचे संसार सोडून देऊन राहिले आणि मार इकडचं तिकडचं काय करू राहिले काय मी पप्पा करायले. एवढी चांगली बायको आहे, तिला एवढा चांगला नवरा आहे, पण नाही. काय माहिती याचं काय मन बनलं आणि काय नाही तर काय लिहिलं आहे देवाने याच्या नशिबात तर कसे धंदे करा म्हणून येईन. काय झालं रे मनीष, काय म्हणून राहिला? काय म्हणून राहिला म्हणतो मले. ते तिकडे जास्तीचं लपडा करून ठेवलं ते पूजा. ते तू वाट पाहून राहिली ना आणि तिचा फोन उचलून राहिला म्हणते ना काही नाही. आणि कायचे नाटकं लावले रे तुम्ही असे नाटकं लावाले लोक इले पोरीने भेटून राहिल्या. आणि तुम्हाला तुला एवढी चांगली पोरगी भेटली, तिला एवढा चांगला नवरा भेटला आणि तुम्ही असे धंदे करून राहिले. कायचे नाटकं लावले हे? मला म्हणे ते म्हणे बोलून आणून दे म्हणे. आता नाही आलो असतो तर तिकडे अजून तिनं तमाशे केले असते. म्हणून म्हटलं चल म्हटलं तुला बोलून आणतो म्हटलं. काय म्हणून राहिली तर ते आता मी म्हटलं तिला फोन लाव म्हणून, पण तू तिचा फोनही उचलून राहिला म्हणते. काय होय बाप्पा हे नाटक? काय आहे तुझ्या मनात? अरे हळू बोल ना, घरात ऐकू जाईन ना. चल इथून चल पहिले, तू इथून चल, तिकडे बोलू आपण. चल पहिले. किती वेळ झाला ह्या मनीष गेला त्याला आणण्यासाठी रुपयाले तर अजून आला नाही. काय माहिती येते का नाही येत तो. मला असंच घुमून राहिला तो. फोन नाही उचलत, काही नाही उचलत माया. आता काय करावं काय माहिती याचंही. आता येऊ दे ना त्याले. जर आला ना तर चांगलीच गोष्टी ऐकवतो त्याला मी. गोष्टी ऐकवासाठी त्यानं काय तमाशा लावून ठेवला का माझ्या जीवनाचा? हे पाय बसले आहे तिथं. काय झालं पूजा? कायच्यासाठी बोलवलं त्या मला? काय झालं म्हणतो मला तू? तुला लाजगीच नाही वाटत काय? मी तुला किती फोन लावून राहिली तर एकच फोन उचलून राहिला माया तू. मला बोलावलं इथं नवऱ्याच्या इथून आणि आता स्वतःच गायब होऊन गेला. काय व्हासाठी माझं जीवन बरबाद करतो काय तू? हो पूजा, मी गोष्ट तर ऐक तू. मला काहीच नाही ऐकायचं आहे म्हटलं. जेव्हा तुझं लग्न नाही झालं होतं तर म्हटलं तेव्हा म्हणे मी लग्न करतो. मला आशीवर ठेवलं. आणि तुझ्या बाबानं काहीच नाही चालू दिली ना, लग्न केलं ना काही केलं. आता तू आहे ना मही लग्न नाही जोडून राहिलं होतं. आता कसं लग्न जोडलं, माझं लग्न झालं तर अजून तिथं मला फोन करू लागला तू. किती फोन केले त्या? तुझी बायको चालली गेली होती तर मला म्हणे का माझे बाबा म्हणून राहिले म्हणे का घटस्फोट घेतो म्हणून. आणि मग म्हणे त्यासोबतच लग्न करा म्हणे मी घटस्फोट तेलावर म्हणे. आणि काय होय हे? आता बायकोला आणून घेतलं. बायकोला आणलं तर आणलं आणि आता माझ्यासोबत नाही बोलून राहिला. आणि मी तिथून माझ्या नवऱ्याच्या इथून भांडण करून येऊन गेली. तुला लाज नाही वाटत काय? तू तुझ्या संसारात बरोबर राहून राहिला आणि मला बोलून घेतलं इथं जसं काही दुधातली माशी समजून फेकून राहिला मला फेकाले. अहो पूजा, तू मला समजण्याचा प्रयत्न तर कर. माझ्या मागं किती लोट आहे. कसं करू मी? पिंट्या, तुला असं नाही वाटत काय तू फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो म्हणून? आता लग्नाच्या अगोदर जे काही झालं होतं ते झालं होतं. आता ते पुन्हा गोष्ट काय करायला लागत होती. आता म्हणे तुझ्यावर म्हणत होतो, माझ्यावर म्हणत होतो, पण घरचे लोक नाही मानले तर नाही झालं ना लग्न. किती प्रयत्न केले आपण लग्न करायचे आणि शेवटी तुला पोरगी भेटली तर त्या करून घेतलं आणि मी राहिली तशीच. आणि मग सारा गावात बॉम्ब झाली होती तर मला मग पोरकं भेटे ना. सगळे बोंबाबोंब होऊन गेली होती तर कसं माझं लग्न झालं तर तिथं तर माझं मन लागेच नाही म्हणा. पण कसं करून मी करून राहिली होती माझा संसार. तर तिथं त्या फोन लावू माझ्या संसारात विघ्न टाकला. आता माझ्या नवऱ्याला माहीत झालं तुझ्या बारात. आता करू कसं मी? आता मी तिथेही जाऊ नाही शकत आणि इथेही राहू नाही शकत. आता मला तुझ्या घरीच राहायचं आहे. सांग मग काय करतो तर? हे कसं शक्य आहे पूजा? तू विचार तर कर. माझी बायको आहे ना घरी,
मी कसं घेऊन राहू तुले? डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी करतो काय तू? रुपया तुया यानं माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला रे. आणि मी तुया गोष्टीत येऊन गेली. आता मी विचार नाही केला. मला असं वाटे का आता मला पहिले तर प्रेम होतं, त्याच्यासोबतच मी जीवन करून घेईन, कसाही संसार करून घेईन. पण त्या मला माझा संसारही नाही राहू दिला. तिथं फोन लावलं तिथेही मला परेशान केलं. आणि आता मी इथं आली तर बायकोला आणून घेतलं. कसं झालं रे रुपया? तू कसं झाला? तुला काय मी काहीच फिकर नाही राहिली काय? पण रुपया आता जे काही झालं ते झालं. म्हटलं त्या पहिलेच विचार करायला लागत होता माझा संसार बरबाद करायचा पहिले. का मी कसा फोन लावू म्हणून. 2 दिवस तुझी बायको काय चालली गेली तर त्या मला फोन लावलं परेशान केलं का आता मी बायको येत नाही म्हणून. आता घटस्फोट घेतो म्हणून मी तिच्या जवळ. आणि आता ती आली तर मस्त गुलगुल राहून राहिले दोघे नवरा बायको. आणि मी काय रे? मी अशीच बरबाद करू का माझा संसार? ना मी इकडची राहिली ना तिकडची राहिली. आता करू तरी कसं? आता तूच विचार कर मग काय करू तुम्ही. च्या माय बहीण, मी तर लयच बेकार फसलो. आता मी काय असा विचार केला होता काय? आता मी बायको करूनच तशी राहिली होती. येतच नाही म्हणे. मग मला असं वाटलं का आता ते खरंच येत नाही. आणि लग्नाच्या अगोदर तर बाबा तू आणि मया नातं समजायला काही तयारच नव्हते. पण मला असं वाटलं का आता मी बायको येत नाही तर बाबा मानून जाईन. आणि बाबाही म्हणे का घटस्फोट घेतो म्हणे तिच्याजवळून म्हणे, घेऊन घे म्हणे. आणि मग म्हटलं घटस्फोट घेतल्यावर हे कुठं ना कुठं तर मला लग्न करणच ना. मग त्याला म्हणून का दुसऱ्या ठिकाणी केल्यापेक्षा तू तर आहेच. आता तू यावर मला लय प्रेम होतं ना पहिले. पण आता करू कसं? आता मला तर असा इरादाच नव्हता का ते येऊन जाईन म्हणून रश्मी. आता ते येऊन गेली तर काय तिला हाकलून देऊ काय? सांग तू हाकल्याले. आणि पूजा तू या गोष्ट ध्यानात ठेव, शेवटी ते माझ्या लग्नाची बायको आहे ना. तू विचार तर कर जरासा. आता कशी सोडू मी तिले? तर ही गोष्ट त्या पहिले विचार करायला लागत होती ना. मला विचार करायला लावून राहिला त्या कोणी विचार केला का कसं हिचं जीवन बरबाद करू म्हणून मी. आता मला काही माहित नाही आणि मी काही समजणारी नाही म्हटलं. नाही तर मी मग कपडे गिपडे घेईन आणि तुझ्या घरी येऊन बसून जाईल. एवढी गोष्ट तू ध्यानात ठेव. आणि काय होतं कर याचा निकाल लाव. मला बोलून घेतलं इथं आणि आपण मस्त गुलगुलू राहून राहिला बायकोसोबत राहिले. आणि आता घरी मला किती ऐका लागून राहिलं. मग आई अलग बोलते, माझे बाबा अलग बोलते. किती बडबड करून राहिले ते माझ्या मांग बडबड करायले. मीच मॅट आहे ना. तुझ्यासारख्या पोराच्या मांग लागली मी, ज्याने लग्नाच्या पहिले काही नाही एवढी हिंमत दाखवली. तू लग्नाच्या नंतर काय दाखवणार आहे? लग्नाच्या नंतर दाखवले ते ऐकून होतेच तरी काय व्हाले? अहो पूजा, तुझे रागवणं स्वाभाविकच आहे. पण तुला आणलंय जर म्या तर मग बाबा म्हटलं मला प्रॉपर्टीतून बेदखल करून टाकन. आणि मग मला तुला तर माहित आहे मया काय आहे. सगळं काही माझ्या बापाचं आहे म्हटलं. मग काय करशील? कुठं राहशील माझ्यासोबत? गोटे माती खाशील काय? च्या माय बहीण काय लावलं येईन नाटकं. मी चाललो रे. रुपया मी चाललो. तुम्ही भाड्यात बसा साऱ्या दिवसभर. तुमच्या भाड्यात काही संपत नाही. मला घरचे कामही आहे, तुम्हाला कामधंदे नाही आहे दोघाले. लोक काही रिकामे टावडे नाही बसले आहे. मी चाललो पप्पा. काय मॅट झाल्यासारखे भांडून राहिले. मॅट झाल्यासारखे भांडायले काय होय पप्पा हे? एक घरवाली आणि एक बाहेरवाली. काही समजून नाही राहिलं याचं. आणि याचं तर ना घरात ठिकाण आहे ना बाहेर ठिकाण आहे. खाते लाता एक तर बाहेरवालीच्या खोईन नाही तर घरवालीच्या खोईन. धंदेच तसा करून राहिला या. धंदे करायला मी निघतो होतो, नाही तर सारं मायावर येऊन जाईल. मला ज्ञान चाललं होतं म्हणून बोलून म्हणून. चला तर मग युट्यूब फॅमिली आजच्या व्हिडिओत एवढंच. आता पहा या रुपयाचं काय होते तर यानं जो कटकारस्थान रचला ना, घरवाली बाहेरवाली करून राहिला ह्या. पहा आता याच्यासोबत काय होते तर. आता राधिका वहिनी तर आहे नाही तर त्यानं तुमची रजा घेतली असती आणि तुमचे नावही सांगितले असते. पण आता तुम्ही उद्या भरभरून कमेंट करा आणि कमेंट करा तर मग उद्या राधिका वहिनी तुमची सगळीची नावं घेईन. पण आज रजा द्या आम्हाला. आता मी जातो लवकर घरी आणि याले म्हणतो रुपयाला पाय म्हणून तुझ्या धिंगाणा काय आहे तर. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये.